नाही, उद्या महाराष्ट्राच्या विकासाचा एक ऐतिहासिक कार्यक्रम सातारमध्ये होतो. माननीय पंतप्रधान मोदयांच्या स्वप्नातला हा प्रोजेक्ट आहे. देशातल्या बेघरांना घर देण्याचा संकल्प करत असताना महाराष्ट्राला 30 लाख घरांचं उद्दिष्ट गतवर्षी दिलेलं होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं 30 लाख घरांना वितरण वेळेत मान्यता दिलेली होती आणि 30 लाख घरं ही देशातली 81 घरं होती. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं घरकुल योजनेमध्ये चालू वर्षी एका वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून मान्यता दिली तेव्हापासून 1 वर्षामध्ये 5 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहे. जो आजपर्यंत देशाच्या इतिहासातला विक्रम आहे. या 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी होतो. त्याचसोबत महाराष्ट्रासाठी आदरणीय शिवराजसिंह चौहानचं विधेयक आहे. महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेला 10,000 कोटी रुपये उद्या ते देतात. तोही कार्यक्रम या निमित्तानं आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असताना पुढच्या वर्षी आम्ही 10 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्टाने ठेवलेलं, पूर्ण करण्याचं उद्दिष्टाने ठेवलेलं आहे. आणि म्हणून उद्या आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खास करून आदरणीय मोदीजींनी त्या सूचना दिलेल्या आहेत हातकसरीच्या. देशामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धामुळे त्या संदर्भात विचार करून आम्ही कार्यक्रमाची व्याप्ती कमी केलेली आहे. साधारण 40-50,000 लोकांची लाभार्थ्यांना बोलून हा कार्यक्रम करायचा होता. 15,000 लाभार्थ्यांनी आणलेला आहे. कमीत कमी खर्चात काटकसरीत कसा कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीने नियोजन केलं आहे.